नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. चला मग आपण स्टार्ट करू. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जातात? तर ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, गोपाळ गणेश आगरकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गोपाळकृष्ण गोखले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, वॉरन हेस्टिंग. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ऑप्शन आहे 1855, 1856, 1857, 1858. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 1858. भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसराय म्हणून 1858 पासून ओळखायला लागले. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केले? तर ऑप्शन आहे 1930, 1925, 1927, 1923. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह केलेले होते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर ऑप्शन आहे कायमधारा पद्धत, जमीनदारी पद्धत, रयतवारी पद्धत आणि मिरासदारी पद्धत. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, रयतवारी पद्धत. महसूल पद्धतीत शेतकरीचे जमीन मालक बनलेले आहे रयतवारी पद्धतीनुसार. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1930, 19 फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1629, 19 फेब्रुवारी 1680. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन आहे 1863, 1883, 1873, 1852. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1873. सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? तर ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी, बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झनद्वारे करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी. नेक्स्ट प्रश्न आहे, 1829 साली सतीची चाल बंद करणारे गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? तर ऑप्शन आहे लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड विलियम बेंटिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड केनिंग. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लॉर्ड विलियम बेंटिंग हे 1829 साली सतीची चाल बंद करण्याचे गव्हर्नर जनरलचे नाव आहे. त्यांनी ही प्रथा बंद केलेली होती, लॉर्ड विलियम बेंटिंग यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे राजश्री शाहू महाराज, शहाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे केशवचंद्र सेन, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, विश्वनाथ दत्त. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे अतिसार, TB, न्यूमिनिया आणि A आणि B दोन्ही पण. न्यूमोनिया हा दोन्ही रोग श्वसनाच्या प्रणालीशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन B आणि C आहे दोन्ही पण. नेक्स्ट प्रश्न आहे, फुफ्फुसाचा आकार कसा असतो? तर ऑप्शन आहे गोलाकार, दंड गोलाकार, अंकुशाच्या आकाराचा या लंबगोल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन C, शंकूच्या आकाराचा. फुफ्फुसाचा आकार हा शंखाच्या आकारासारखा असतो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन C आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर ऑप्शन आहे बेरीबेरी, स्कर्वी, रात आंधळेपणा यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए बेरीबेरी. व्हिटॅमिन Bच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होत असतो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही. तर ऑप्शन आहे व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए व्हिटॅमिन K. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही व्हिटॅमिन Kच्या मुळे. नेक्स्ट प्रश्न आहे, सूर्यमालातील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन आहे बुध, गुरु, शुक्र, शनी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए बुध. बुध हा सूर्यमालातील सगळ्यात छोटा ग्रह आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हृदयाकडे रक्त वाहून जाणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? तर ऑप्शन आहे धमनिका, धमनी, शिर या मज्जातंतू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए धमनी. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस धमनी असे म्हणतात, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न आहे, टिंबटिंब हे शहर भारतातील मँचेस्टर होय. तर ऑप्शन आहे दिल्ली, कोलकाता, बेंगळूर, अहमदाबाद. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर होय. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर ऑप्शन आहे विषुववृत्त रेखा, मकर रेखा, कर्कवृत्त यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कर्करेखा. भारताच्या माध्यमातून कर्करेखा जाते, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर ऑप्शन आहे 2.3%, 3.42%, 2.42%, 3.30%. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 2.42% भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळा इतके आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची जलसीमा कोणत्या देशांनी मिळते? भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते? तर ऑप्शन आहे श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया. मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व पाकिस्तान. मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, चीन आणि नेपाळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व पाकिस्तान या भारताची जलसीमा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर ऑप्शन आहे गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गुजरात. गुजरात राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास लक्ष्मी सागर नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन ए वेना, भोगावती, कोयना, कृष्णा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मी सागर या नावाने ओळखले जातात, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन आहे कल्याण, डहाणू, पालघर, तलासरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पालघर. तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र पालघर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जातात? तर ऑप्शन आहे पद्मा, तिस्ता,
काम्यक, मेघना. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए पद्मा. गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा या नदीने ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन आहे मुंबई उपसागर, मराठवाडा, उस्मानाबाद, जालना. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मराठवाड्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे नांदेड, संभाजीनगर, उस्मानाबाद, सोलापूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी डी सोलापूर. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तालुक्यातील पिकाची आणेवारी ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर ऑप्शन आहे विभागीय आयुक्त, तहसीलदार, प्रांत अधिकारी, उपजिल्हा अधिकारी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी तहसीलदार. तालुक्यातील पिकाची आणेवारी ठरवण्याचा अधिकार हा तहसीलदाराला असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटनेचे समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन आहे धर्मनिरपेक्ष, साम्राज्यवादी, लोकशाही, प्रजासत्ताक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 साम्राज्यवादी हे भारताचे कोणत्याही प्रकारचे राष्ट्र नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे कलम 14 ते 18, कलम 25 ते 32, कलम 14 ते 32, कलम 19 ते 22. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कलम 14 ते 18. भारतीय राज्यघटनेत नागरिकांना 14 ते 18 कलमान्वये समावेत मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.